पंजाबमधल्या आदमपूर हवाई तळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली भेट. जवानांशी संवाद साधत त्यांच्या पराक्रमाचं केलं कौतुक. ऑपरेशन सिंदूर भारतीय जवानांचा अभूतपूर्व पराक्रम, अचूक कौशल्य आणि सतर्कतेचं जिवंत उदाहरण असल्याचं सांगत पंतप्रधानांनी भारतीय जवानांप्रती व्यक्त केली कृतज्ञता. आदमपूर हवाई तळावर भारताच्या S-400 सह छायाचित्र प्रकाशित करत पंतप्रधानांनी ही प्रणाली नष्ट केल्याचा पाकिस्तानचा खोटेपणा केला उघड. देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ. अन्नधान्यांच्या किमतीत घट झाल्यामुळे एप्रिल महिन्यात देशाच्या किरकोळ महागाई दरात घसरण. कृत्रिम वाळू निर्मितीच्या धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कृत्रिम वाळू तयार करणाऱ्या युनिट्सना सरकार देणार सवलती. राज्यात मेट्रोचं जाळं अधिक विस्तारण्यासह नागरी क्षेत्रातल्या विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी सर्व सहकार्य करण्याची केंद्रीय नागरी विकास मंत्र्यांची ग्वाही. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. आणि खेलो इंडिया स्पर्धेत 47 सुवर्ण पदकांसह 122 पदकांचा टप्पा गाठत महाराष्ट्राचं अव्वल स्थान कायम. नमस्कार, 11च्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत करते.